आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या विविध कामांची मंत्री संजय शिरसाट यांनी केली पाहणी. गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी उलथापालट. सभापती भाऊराव उके आणि उपसभापती राजकुमार पटले यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव एकतर्फी मंजूर. यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यामधील मोजर इथं राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. चंद्रपूर पोलीस दलाचा नशामुक्त युवा भारत अभियान उपक्रम. जिल्ह्यातील 203 शाळांमध्ये 75,000हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली अंमली पदार्थ विरोधी शपथ. कोल्हापुरात ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रा साजरी. महाराष्ट्र, कर्नाटक आणि शेजारील राज्यातील 2 लाख भाविकांची उपस्थिती. कोल्हापुरात भाविकांची मांदियाळी. प्रेस फोटोग्राफर अँड न्यूज कॅमेरामॅन वेलफेअर असोसिएशन नागपूरच्या वतीनं जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त नागपुरात फुटबॉल सामन्याचं आयोजन. बीडच्या वडवणीतील हरिश्चंद्र पिंपरीत 42 लाखांचा गांजा पकडला. उसात आणि कापसात लागवड केलेल्या ओल्या गांजावर वडवणी पोलिसांची धाड. आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पांडवकडा धबधब्यात बुडाल्यानं कुर्ला इथल्या एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू. पंढरपूरहून विठुरायाचं दर्शन घेऊन संत गजानन महाराज